बच्चों, आज आपण अभ्यास करणे टाइप ऑफ हायब्रिडायझेशन अँड जॉमेट्री ऑफ मॉलिक्युल्स. ओके, आपण याचा अभ्यास करतोय. ओके ओके चैतन्य, ओके ओके चैतन्य. संकेत गुड मॉर्निंग. चैतन्य ओके. ठीक आहे, आज आपण बघतोय sp3 हायब्रिडायझेशन. ठीक आहे, मग sp3 हायब्रिडायझेशन म्हणजेच काय, तर मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ mixing and recasting of s and 3p orbitals having comparable energy to from the 4sp3 hybridization orbital equal energy maximum symmetry and tetrahedral orientations. sp3 जो आपला हायब्रिड्स असतो त्याचं ओरिएंटेशन कसं असतं किंवा त्याचा शेप कसा असतो, तर टेट्राहेड्रल असतो. मग आपल्याला काय सांगता येईल, टेट्राहेड्रल ओरिएंटेशन इन स्पेस इज कॉल्ड ॲज sp3 हायब्रिडायझेशन. sp3 हायब्रिडायझेशन म्हणजेच काय, तर मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ s and 3p ऑर्बिटल having the comparable energy to from the sp3 hybrid orbital, equal energy, maximum symmetry and tetrahedral orientation in space is called as sp3 hybridizations. त्यालाच आपण sp3 हायब्रिडायझेशन असे म्हणतो. ठीक आहे, काही एक्झाम्पल मधून आपल्याला sp3 हायब्रिडायझेशन समजेल. ठीक आहे बेटा. द अँगल बिटवीन टू लोब्स ऑफ द sp3 हायब्रिडायझेशन्स. मग आपल्याला काय सांगता येईल, द अँगल बिटवीन टू लोब्स ऑफ द sp3 हायब्रिडायझेशन्स ऑर्बिटल इज द, जो काय अँगल्स असतो, एक अँगल जे काही दोन लोब्स असतात त्यामधील जो काय अँगल्स असतो ते अँगल्स किती असतो, 109 डिग्री 28 मिनिट्स, राईट, 28 minutes and the four lobes are pointing toward four the concern in the regular tetrahedrons. आणि पूर्ण स्ट्रक्चर कसं असतं, तर टेट्राहेड्रॉन्स असतं. मग जो काय आपला sp3 हायब्रिडायझेशन आहे, s म्हणजे आपला s ऑर्बिटल झाला, त्याचा काय असतो, स्पेरिकल इन शेप असतो. आणि जो काय आपला p ऑर्बिटल्स असतो तो कसा असतो, तर डंबेल शेप असतो, तुम्हाला माहिती आहे. मग इथं आपण s ऑर्बिटल दाखवला स्पेरिकल शेप, त्यानंतर आपला 3p ऑर्बिटल दाखवला डंबेल शेप, आणि मग त्यानंतर त्यांचं आपण काय केलं, तर स्ट्रक्चर बनवलं असतं. sp3चं स्ट्रक्चर कसं होईल, टेट्राहायड्रल होईल. ठीक आहे, टेट्राहायड्रल होईल. जे काय आपले sp3 ऑर्बिटल्स आहेत ते हे 3 होतील, आणि जो काही आपला s आहे तो इथे अटॅच होईल. ठीक आहे, तर याप्रमाणे, आणि जो काही आपला s आणि p मधील जे काही डिस्टन्स आहे ते आहे 109.25 डिग्री पर मिनिट्स. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. तर यालाच आपण म्हणतो, काय म्हणतो, तर sp3 हायब्रिडायझेशन्स. राईट. मग आता इथे किती कोण बनवले टोटल, इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय टोटल किती कोर बनवले, तर 4, म्हणून आपण याला म्हणतो 4. ठीक आहे, 4. तर याप्रमाणे आपल्याला sp3 हायब्रिडायझेशन सांगता येईल. आता वन ऑफ द बेस्ट टॉपिक आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपण घेतो. यामधील एक्झाम्पल आहे sp3 हायब्रिडायझेशन फर्स्ट टाइप आहे. टाइप ऑफ हायब्रिडायझेशनचा फर्स्ट टाइप कोणता आहे, तर sp3 हायब्रिडायझेशन. ठीक आहे, तर आता आपण काय बघणार आहे, तर फॉर्मेशन ऑफ, आपण त्याच्या स्ट्रक्चर बद्दल समजून घेतलं, sp3 हायब्रिडायझेशन म्हणजे काय ते समजावून घेतलं. आपण बघणार आहे आता फॉर्मेशन ऑफ मिथेन इन द ब्रॅकेट CH4 मॉलिक्युल्स. त्याचं फॉर्मेशन कसं होतं तो आपण स्टडी करणार आहे. इथे लिहा, याचं एक्झाम्पल आहे बरं का हे sp3 हायब्रिडायझेशनचं. फॉर्मेशन ऑफ मिथेन, formation of methane CH4 molecules. CH4 molecules. ओके, त्याचं फॉर्मेशन बघतोय आपण कसं करतात ते एक्झाम्पल नुसार. ठीक आहे, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. मग आपल्याला सगळ्यात पहिले सांगता येईल CH4 आहे म्हणजे सेंट्रल ॲटम कार्बन आहे. मग आपल्याला फर्स्ट काय लिहिता येईल, इन मिथेन. फर्स्ट लाईन काय लिहिता येईल, एकदम सरळ, इन मिथेन. सेंट्रल ॲटम इज कार्बन हॅव्हिंग द ॲटॉमिक नंबर 6. सेंट्रल ॲटम इज कार्बन. कोणता आहे, तर कार्बन आहे. कार्बन इज कार्बन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 6. हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 6. किती आहे, तर 6 आहे. राईट. सेकंड लाईन आपल्याला काय लिहिता येईल, इन ग्राउंड स्टेट.
किंवा द ग्राउंड स्टेट लिहा. द ग्राउंड स्टेट. द ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज. मग ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येईल? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज. ग्राउंड स्टेटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहू शकतो आपण? एक लक्ष द्या सगळ्यांनी स्क्रीनकडे माझ्या. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज वन एस टू, त्यानंतर 2s 2 2s 2 अँड 2p 2 2p 2. ओके, म्हणजेच हा फर्स्ट जो ऑर्बिटल्स असतो हा काय असतो आपला px असतो, त्याला 2px म्हणू शकतो आपण. याला 2py म्हणायचं आणि याला 2pz म्हणायचं. हे बॉक्सेस दिसतील का, त्याला असं नामकरण द्यायचं. ओके, तर याप्रमाणे मग आता 1s2 आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, लिहून टाका. 2s2 आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, राईट डाऊन करा. आणि 2p2 आहे म्हणून 2 इलेक्ट्रॉन्स देऊन टाका इन ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, गॉट इट सागर? ओके, मग नेक्स्ट लिहा. आपण रायटिंग थिअरीमध्ये लिहून देतो तुम्हाला टोटल, म्हणजे तुम्हाला हे समजेल. ठीक आहे, सेकंड काय लिहिता येईल आपल्याला? सेकंड लिहा. हेन हिअर लिहा. हिअर कार्बन इज डायव्हॅलेंट बट. कार्बन इज डायव्हॅलेंट. कार्बन इज डायव्हॅलेंट बट. कार्बन इज डायव्हॅलेंट बट in methane it's tetravalent. in methane it's tetravalent. Methane is tetravalent. Methane is tetravalent. मिथेन इज टेट्राव्हॅलेंट. ही लाईन लिहिता येईल. त्यानंतर अजून काही लाईन लिहिता येईल एक आपल्याला. अजून एक लाईन अशी लिहिता येईल. टेट्राव्हॅलेंट. सेकंड लाईन लिहा. To prove it's the trivalency, to prove its trivalency, to prove its trivalency, an excited state should be considered hence at excited state at excited state एक्साइटेड स्टेट बद्दल काय सांगतील आपल्याला? ऍट एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज कसं येईल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? एक्साइटेड स्टेटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येईल सागर? सिंपल, 1s2 2s1 आणि खाली काय येईल? 2px1 2py1 2pz
वन, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन, म्हणजे जो काय आपला एस ऑर्बिटल मधला किंवा त्याच सेम एनर्जी लेवल मधला एक इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होईल, तर 2p_z इथे शिफ्ट होईल. ठीक आहे. तर याप्रमाणे एक्साइटेड स्टेटचं काय होईल, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. ड्युरिंग फॉर्मेशन, राईट डाऊन, ड्युरिंग फॉर्मेशन, ड्युरिंग फॉर्मेशन of methane molecule, of methane molecule, of methane molecule, carbon undergoes sp3 hybridization, undergoes sp3 hybridization, sp3 hybridization by mixing, by mixing, काय मिक्स झाला इथे, by mixing 1 to s, 1 to s and 3 2p orbital, 3 2p orbitals, 3 2p orbitals, right? Hence, खाली लिया, hence कार्बन ऍट हॅब्राइड स्टेट. मग कार्बनची हॅब्राइड स्टेट आपल्याला कशी राईट डाऊन करता येईल, हॅब्राइड स्टेट, राईट डाऊन करा कार्बनची हॅब्राइड स्टेट. (1s2) to s1, to s1 and 2px1, 2py1, 2pz1. हे काय झालं, काय झालं, sp3 हायब्रिडायझेशन, sp3 हायब्रिडायझेशन. ठीक आहे. हे काय झालं, sp3 हायब्रिडायझेशन. ठीक आहे. ओके, हे झालं sp3 हायब्रिडायझेशन. ओके, आपल्याला काय सांगता येईल, 4 sp3 हायब्राइड्स ऑर्बिटल्स, म्हणजेच आपल्याला खाली काय लिहिता येईल इथे, 1s याला काय म्हणतात आपल्याला, 4 sp3 हायब्राइड ऑर्बिटल्स, 4 sp3 हायब्राइड्स ऑर्बिटल्स. हे झाले 4 sp3 हायब्रिड्स ऑर्बिटल्स. ठीक आहे. गॉट इट. नाउ ऑल द 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल, write down next. Write down next. खाली काय लिहिता येईल मग आपल्याला, now all the 4
sp3 hybrid orbital, sp3 hybrid orbitals of carbon overlap, axially with, कसा करेल तो, axially with ऍक्झिली शब्द आला म्हणजे तिथे कोणता बॉन्ड क्रिएट होणार, येस बच्चो, सिग्मा बॉन्ड, येस ऍक्झिली. आणि पाय बॉन्ड्स असेल तर लॅटरली. ओके, माहित असेल तुम्हाला. ठीक आहे, ऍक्झिली कसे करेल तो बॉन्ड क्रिएट, ऍक्झिली 4 हाल्फ फील्ड. कसे इलेक्ट्रॉन्स आहेत तिथे, सगळे 4 हाफ फील्ड आहेत. ठीक आहे, 4 हाफ फील्ड 1s orbitals, 1s orbital of 4 hydrogen atom, 4 hydrogen atom to from our CH sigma bond, by sp3 sp3s overlap, sp3s overlap. खाली लिहा, the hydrogen bond angle किती असतो यामधील बॉन्ड अँगल, इन मिथेन आपण मिथेनचं फॉर्मेशन बघतो. इन मिथेन इज 109.5 डिग्री, 109.5 डिग्री. ओके, एवढा असेल. मग आपण स्ट्रक्चर कसं ड्रॉ करू शकतो, आपल्याकडे काय आहे, 1s ऑर्बिटल ऑफ H आहे, राईट. जो हायड्रोजन दिला आहे त्याचं काय येईल, s ऑर्बिटल येईल. कसं येईल ते आपण कसं ड्रॉ करू शकतो, याला लॅपिंग मध्ये कसं ओव्हरलॅप मध्ये दाखवू शकतो. ठीक आहे, वर असतो झेड ऍक्सिस, इथे असतो वाय ऍक्सिस, राईट. याला काय म्हणता येईल, 1s orbitals of H, 1s orbital of H plus हायब्राइड शोन टुगेदर, बरं का, इथे दाखवतोय सेकंड. आणि आपल्याला काय सांगतात, sp3 हायब्राइड ऑर्बिटल ऑफ कार्बन. मग कार्बनचं कसं येईल, sp3 हायब्राइड ऑर्बिटल, sp3 हायब्राइड. स्ट्रक्चर ड्रॉ करू, एकदा नाव देऊ, हायब्राइड ऑर्बिटल ऑफ C. याप्रमाणे आपल्याला स्ट्रक्चर कसं मिळेल, मग मिथेनचं आपल्या स्ट्रक्चर मिळेल याप्रमाणे. इथे कार्बन असेल सेंटरला, राईट, सेंट्रल ॲटम कार्बन आहे. इथे काय असेल, इथे वर हायड्रोजन असेल, इथे, राईट, इथे एक हायड्रोजन असेल, इथे एक हायड्रोजन असेल, इथे एक हायड्रोजन असेल, आणि याप्रमाणे इथे एक हायड्रोजन असेल. ठीक आहे, म्हणजे स्ट्रक्चर कशाचं आहे आपला, CH4. हा जो कोन क्रिएट झालाय, हा कोन, हे कोन किती आहे, 0.9.5 डिग्री.
ठीक आहे, एवढा काय आहे तर हा कोन आहे. म्हणजे त्याला आपण कसं करू शकतो, कार्बन कार्बन हायड्रोजन, ऑर कसं लिहू शकतो, कार्बन हायड्रोजन 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 हायड्रोजन. याप्रमाणे आपल्या मिथेनचं काय असेल तर स्ट्रक्चर असेल sp3 हायब्रिड ऑर्बिटल नुसार. ठीक आहे, फॉर्मेशन ऑफ कार्बनचं फॉर्मेशन कसं केलं समजलं का प्रत्येकाला, आता परत एकदा घ्यायचंय. येस, फॉर्मेशन ऑफ मिथेन CH4 समजलाय. समजलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये एस म्हणून टाईप करा. चला स्टुडंट, चॅट बॉक्स मध्ये एस म्हणून टाईप करा. चला सागर, चॅट बॉक्सचा वापर करा, एस म्हणून टाईप करा समजलं असेल तर. म्हणजे आपल्याला सेकंड जो काय टाईप्स आहे हायब्रिडायझेशनचा, sp2 हायब्रिडायझेशन ते घ्यायचे. राईट, समजलं असेल तर एस म्हणून टाईप करा, सगळ्यांनी करा प्रत्येक. ठीक आहे, यस चॅट करा समजलंय म्हणून, यस. ठीक आहे, ओके, समजलं असेल. आय होप तुम्हाला समजलं असेल प्रत्येकाला. ठीक आहे, आपण आता बघूया sp2 हायब्रिडायझेशन.